आज म्हणजे आमची पहिली समितीची एक बैठक होती. त्या समितीत होर्डिंग आणि मोबाईलचे टॉवर या संदर्भातली बैठक होती. या बैठकीत मी एक गोष्ट त्यांच्या निदर्शनात आणून दिली की विजय ऍडव्हर्टाइजमेंट कंपनी जी आहे ती गेले कित्येक वर्ष 2023 ला त्याचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो संपलाय, तरीही गेले 3 वर्ष इनलिगलरित्या म्हणजे अनधिकृतरित्या तो कार्यरत आहे. प्रथम. दुसरी अशी आमची म्हणजे त्यांच्याकडे महानगरपालिकेकडे विचारणा केल्या असता त्यांच्याकडे काही जाब नव्हता की त्याच्याकडनं कर वसुली व्हायला हवी होती 25 कोटी रुपयांची. ती यांनी फक्त 2.5 कोटीच कशा संदर्भात कशी काय केली आणि एवढी जी तफावत आहे अमाऊंट मध्ये ती काय. तर आज आमची मागणी अशी आहे, माझी प्रत्यक्षात मागणी अशी आहे की विजय ऍडव्हर्टाइजमेंट कंपनी ह्याचे जितके पण होर्डिंग आहेत शहरामध्ये ते त्वरित तोडण्यात यावं, म्हणजे काढून टाकण्यात यावे. द्वितीय मागणी अशी आहे की जी तफावत अमाऊंट मध्ये आहे ती वसुलीच त्वरित त्याच्याकडनं करण्यात यावी. आणि तिसरी, त्याच्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावी. पुन्हा त्याच्या कंपनीला आपल्या शहरातल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कुठेच होर्डिंग लागण्याची परवानगी देण्यात यावी नाही. कारण की सतत नक्की ह्याच्या मागे कोण आहे ह्याची पण चौकशी आयुक्त महोदयांनी करावी असा पत्र मी आजच आयुक्त महोदयांना दिलंय. आणि कोकण आयुक्त तुम्हाला आदेश देतात, ते तुमच्यावर आरोप करतात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या की हे असं का तफावत आहे. तरी जर तुम्ही चौकशी करत नसाल तर ह्याच्या मागे कुठला तरी ऑफिसर किंवा कोणीतरी अधिकारी ह्याच्या मागे त्याला शय देत आहे आणि ते थांबलं पाहिजे आणि त्वरित त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे.